अ, सर्वात पहिल्यांदा गरजे मराठी ग्लोबलच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी मला या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आणि उपक्रमामध्ये समाविष्ट होण्याकरता निमंत्रित केलं. आय होप माय व्हॉइस इज क्लिअरली ऑडिबल. या थँक्यू. आणि नुकतेच आपण जो इनोव्हेशन प्लॅटफॉर्म या ठिकाणी प्रेझेंट केला आहे, सो आय वॉज टोल्ड दॅट आय शुड फॉर्मली अनाउन्स दॅट दिस प्लॅटफॉर्म इज ओपन. त्यामुळे मी फॉर्मली अनाउन्स करतो की हा प्लॅटफॉर्म लॉन्च झाला आहे अँड दॅट प्लॅटफॉर्म इज दिस प्लॅटफॉर्म इज ओपन. खरं तर मला असं वाटतं की मगाशी गानू सांगत होते की ज्या लोकांनी विदेशातनं भारतात येऊन किंवा जे आत्ताही विदेशात आहेत अशा सर्व लोकांनी मिळून भारताकरता काहीतरी करण्यासाठी आणि विशेषतः मराठी माणसाकरता एक मोठा हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभा केला आहे, जो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या एकूण विचारांमध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे मिळतं ते समाजाने तयार केलेलं असतं. मग ती शिक्षणाची व्यवस्था असो, ती व्यवसायाची व्यवस्था असो, यामध्ये आपण भर घालत असतो, पण यातली कुठली गोष्ट आपण सुरू केली नसते, ती समाज व्यवस्थेने सुरू केलेली असते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा शक्य होतं त्या त्यावेळी समाज व्यवस्थेला परत करायचं, समाज व्यवस्थेच्या या व्यवस्थेत भर घालायची, अशा प्रकारचा विचार हा आपल्या संपूर्ण भारतीय दर्शनामध्ये आपल्याला वारंवार शिकवला गेलाय. आणि त्यातनंच ही समाजगंगा अविरत वाहत जाते, ती इतरांना देखील समृद्ध करते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या समाजगंगेच्या अविरत प्रवाहामध्ये एक प्रवाह म्हणून गरजे मराठी ग्लोबल आणि त्याचं संपूर्ण कार्य आहे असं जर मी म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही. खरं तर आता पॅन्डेमिकमुळे आपण सर्व लोक एका वेगळ्या अवस्थेमध्ये, व्यवस्थेमध्ये आज काम करतो. मी गरजे मराठीच्या यापूर्वीच्या कार्यक्रमांबद्दल माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला सभागृहांमध्ये कार्यक्रम करता आले, पण आज मात्र आपल्याला व्हर्च्युअल कार्यक्रम करावे लागतात. पण मला असं वाटतं की या व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटीमध्ये देखील आपले विचार, आपली इच्छाशक्ती आणि आपली कल्पनाशक्ती ही कुठेही कमी झालेली नाही, किंबहुना त्याचे नवीन आयाम हे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि पॅन्डेमिक नंतरच्या विश्वामध्ये जी एक नवीन व्यवस्था तयार होणार आहे, जे न्यू नॉर्मल्स तयार होणार आहेत, किंबहुना काही झाले आहेत, काही होणार आहेत, या सगळ्याला अडॉप्ट करून आम्हाला कसं पुढे जाता येईल याचा खरं म्हणजे विचार आज आपण सगळे लोक करतो आहोत आणि त्या दिशेने पावलं देखील आपण टाकतो आहोत. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये या पॅन्डेमिकच्या संपूर्ण काळामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक प्रकारे निर्धारच केला की पॅन्डेमिक एक प्रकारे आव्हान जरी असलं तरी भविष्यात या आव्हानाला संधीमध्ये रूपांतरित करायचं आहे. आणि आत्मनिर्भर भारत अशा प्रकारची एक संकल्पना माननीय मोदीजींनी मांडली. आणि या संकल्पनेच्या माध्यमातून भारत स्वतःकरता कसा निर्मिती करेल आणि भारतीय ग्लोबल सप्लाय चेनचे कसे भागीदार होते, अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये ठेवला. आणि आपल्याला माहिती आहे की एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र हे माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिलंय,
वोकल फॉर लोकल, वोकल फॉर लोकल असं एक अत्यंत महत्वाचं सूत्र दिलंय. या पॅन्डेमिकनी खरं म्हणजे जगाला एक गोष्ट दाखवून दिली की जेवढी जगाची अवलंबिता चीनवर होती ते किती चूक होतं किंवा कशा प्रकारे त्याच्यामुळे जगाला अडचणी सहन कराव्या लागल्या याचं रिअलायझेशन हे जगातल्या सर्व देशांना देखील झालं. जवळजवळ जगाच्या मॅन्युफॅक्चरिंगचा 30% हिस्सा हा चीनकडे होता. आणि सगळ्यात महत्वाचं की रॉ मटेरियल मध्ये मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचा सप्लाय चेन हा संपूर्ण चीन कंट्रोल करत होतं. म्हणजे ज्यावेळेस अगदी आपल्याकडे पॅन्डेमिक सुरू झाला नव्हता आणि आपलं लॉकडाऊन नव्हतं, चायना लॉकडाऊन होतं, त्यावेळी मी माझी भेट रेमंड शेख गौतम सिंघानियाजी यांच्याशी झाली. आणि त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की आता तर सगळ्या मार्केटवर तुम्ही कब्जा करू शकता कारण चायना लॉकडाऊन आहे. ते म्हणाले खरं आहे, पण माझी अडचण अशी आहे की मग माझी अख्खी जीन्स ही भारतात बनते पण त्याची चेन मात्र चीनमधनं बनवून येते. आणि आता चेनचा सप्लाय बंद झाल्यामुळे मला मार्केटमध्ये प्रोडक्टच आणता येत नाहीये. आता चेन करता कुठलीही मोठी टेक्नॉलॉजीची आवश्यकता नाही, त्याच्याकरता कुठल्या इनोव्हेशनची आवश्यकता नाही. पण आम्ही हळूहळू चीनवर कसे अवलंबित होत गेलो याचं एक उत्तम उदाहरण आहे. कारण त्यांनी आपलं प्रोडक्शन रॅम्पअप केलं, त्यांनी स्केलवर मोठ्या प्रमाणात ते नेलं, त्यातनं त्यांची सबसिडी रेजिम, यातनं आपल्याकडे प्रोडक्शन करण्यापेक्षा तिथे होत आहे ते स्वस्तात इथे मिळत आहे, या भावनेतनं एकूण जी काही अवस्था आपली झाली. आज मला असं वाटतं की ज्यावेळेस संपूर्ण जगातल्या महत्वपूर्ण सगळ्या कंपन्या आणि इन्व्हेस्टर्स यांना असं वाटतं की चीनच्या बाहेर गेलं पाहिजे, ऍटलिस्ट नॉट टू पुट ऑल एग्स इन वन बास्केट, अशा प्रकारची ज्यावेळेस भावना आहे त्यावेळी मला असं वाटतं की एक फार मोठी अपॉर्च्युनिटी ही भारताला आहे. आणि मला असं वाटतं की भारतामध्ये ती सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी ही महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्र हा एक प्रकारे भारताचं ग्रोथ इंजिन राहिलाय, भारताचं मॅन्युफॅक्चरिंग हब राहिलाय. आणि आपण जर बघितलं असेल तर फिनटेक पासून एज्युटेक पर्यंत प्रत्येक गोष्टीचा लीडर हा महाराष्ट्र राहिला. स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र झाला. म्हणजे अनेक वेळा आपण स्टार्टअप कॅपिटल बँगलोर म्हणतो, कधी हैदराबाद म्हणतो, पण आपण जर नीती आयोगाचे गेल्या 5 वर्षातले आकडे बघितले तर सर्वाधिक स्टार्टअप आणि सर्वाधिक स्टार्टअप मधलं इन्व्हेस्टमेंट हे महाराष्ट्रात झालंय, ते अन्य कुठेही झालेलं नाही. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की एक खूप मोठी संधी ही महाराष्ट्राला आज उपलब्ध आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की आज ज्यावेळेस आपण इंडस्ट्री 4.0 चा विचार करतोय, इनोव्हेशननी ज्यावेळेस एक प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर याच्यातली जी काही एक थिन लाईन होती किंवा जे काही वॉटरटाईट कंपार्टमेंट होतं, ह्या दोन्ही गोष्टी आता संपवलेल्या आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये एक नवीन इकॉनॉमी ही आता तयार होते. आणि त्या नवीन इकॉनॉमीची इकोसिस्टीम ही आज महाराष्ट्रामध्ये, मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे उपलब्ध आहे, पण चांगल्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे आणि काही अंशी ती सुरू देखील झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये या अपॉर्च्युनिटीजचा जर आपण विचार केला तर आज खूप मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट आणू शकतो आणि मोठ्या प्रमाणात आपण जॉब्स क्रिएशन देखील करू शकतो. खरं म्हणजे आज आपण जो प्लॅटफॉर्म तयार केला, या प्लॅटफॉर्म मध्ये विशेषतः स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन या संदर्भात एक मेजर थ्रस्ट आहे.
आणि पोस्ट पॅन्डेमिक जगामध्ये आपण बघितलं असेल तर नुकतीच माननीय पंतप्रधानांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी घोषित केली आहे. ही न्यू एज्युकेशन पॉलिसी अत्यंत डायनामिक आहे. 38 वर्षानंतर एक स्टॅटिक पॉलिसी सोडून आपण एक फ्लेक्झिबल पॉलिसी अडॉप्ट केली आहे. आज या पॉलिसीचा उपयोग करून खरं म्हणजे शिक्षणामध्ये जी अवस्था आली होती की एकतर जास्तीत जास्त पुस्तकी शिक्षण होतं, त्याचा अप्लाइड पार्ट हा कमी होता, आणि दुसरं देयर वॉज नो चॉईस. एज्युकेशन सिस्टीम मध्ये राहून बाहेर जायचं, बाहेरून पुन्हा यायचं हा चॉईस नव्हता, चॉईस ऑफ सब्जेक्ट्स नव्हता. एखाद्या व्यक्तीला डायव्हर्स फील्डचे सब्जेक्ट्स हे जर आवडले तर ते त्याला घेता येत नव्हते. आणि त्याचसोबत ग्लोबली एम्प्लॉयबल अशा प्रकारचं जे शिक्षणातनं आपल्याला लोक तयार करायचे होते ती देखील अवस्था नव्हती. या सगळ्या गोष्टींना एकत्रित विचार करून प्रचंड फ्लेक्झिबिलिटी असलेला आणि त्यासोबत शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटला वाव असणारा आणि एक्सलन्सला वाव असणारा. कारण केवळ इन्व्हेस्टमेंट होऊन चालत नाही, शिक्षण क्षेत्रात एक्सलन्स अत्यंत महत्वाचा आहे. त्या एक्सलन्सला वाव देणारी अशा प्रकारची ही पॉलिसी या ठिकाणी तयार झाली आहे. मागच्या काळात ज्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 17-18 खासगी विद्यापीठांना मान्यता दिली. आज या विद्यापीठांच्या माध्यमातून इतकं दर्जेदार शिक्षण हे त्या ठिकाणी मिळत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इनोव्हेशन चाललंय. आणि मला असं वाटतं की आता जी नवीन ॲक्रेडिटेशनची व्यवस्था उभी होती आहे यातनं ही जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मेंटेन करता येणार आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची संधी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ही निश्चितपणे आज उभी झालेली आहे. आणि टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स हे याकरता महत्वाचे झाले आहे की आज आपण बघतो कॉलेजेस उघडू शकत नाहीयेत, शाळा उघडू शकत नाहीयेत, आणि मग अशा परिस्थितीमध्ये टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्सचा 360 डिग्री उपयोग हा करणं महत्वाचं होत आहे. आणि याचा दुसरा फायदा असा होणार आहे, उद्या ज्यावेळी आमचं संपूर्ण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर देखील उपयोगात येईल तोपर्यंत 100% नाही पण कदाचित 60-70% आमची जी काही मुलं आहेत किंवा स्टुडंट्स आहेत यांना टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मचा इतका चांगला उपयोग करता येणार आहे की मला असं वाटतं की उद्याला जरी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग आपण सुरू केला तरीही एज्युटेक हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनेल की ज्यातनं ॲक्सेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी इन एज्युकेशन हे एक अत्यंत महत्वाचं शस्त्र आपल्या हातामध्ये या एज्युकेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे येणार आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना विशेषतः मागच्या काळामध्ये आम्ही हा प्रयत्न केला की मुंबई एक नॅचरल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आहे आणि एक त्याची इकोसिस्टीम मुंबईत उपलब्ध आहे. त्यामुळे एकूणच फिनटेकच्या माध्यमातून आपण जर योग्य प्रकारे त्या ठिकाणी लिव्हरेज करू शकलो तर त्यातनंही इन्व्हेस्टमेंट आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज या खूप मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतात. म्हणजे अगदी ज्यावेळेस मागच्या काळामध्ये मी रिलायन्सचे श्री मुकेशभाई अंबानी यांच्याशी बोलत होतो त्यावेळी ते असं म्हणाले की जे काही न्यू मुंबई SEZ आहे त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर ते असं म्हणाले की मला हे टेक्नॉलॉजी हब तयार करायचं आहे. इथे कंप्लीट मला इंडस्ट्री 4.0 आणायचं आहे आणि आय फील की
याची कॅपॅसिटी एवढी आहे की 5 मिलियन हाय पेड जॉब्स एकटा ही इकोसिस्टम तयार करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की इतकी प्रचंड मोठी संधी ही या ठिकाणी आहे. आणि यासोबत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा क्षेत्र जर काही असेल तर ते ॲग्रिकल्चर आहे, शेती आहे. कारण शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. आणि आज शेतीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत एक सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 सुरू केलं. देर आर ओनली 2 centers. First center was started by World Economic Forum at New York and the second has been started in New Mumbai. आणि या सेंटरमध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग हा आपल्याला ॲग्रिकल्चर क्षेत्रात कसा करता येईल याचा फोकस केलेला आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की ड्रोन्सचा उपयोग करून आपण प्रिसिशन ॲग्रिकल्चर करू शकतो. आणि जे काही आज शेतीसमोर ज्या समस्या आहेत, म्हणजे आज टेक्नॉलॉजी इतकी चांगली झाली आहे की अगदी जेव्हा सोईंग होतं तिथपासनं तर फ्लॉवरिंग स्टेजपर्यंत आणि प्रत्येक स्टेजला अगदी 100% प्रिसिशननी तुम्हाला माहिती ही आज या व्यवस्थेतनं दिली जाऊ शकते. ड्रोन्स आणि त्याच्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून, म्हणजे कीड येणार आहे की नाही, येणार असेल तर कधी येणार आहे, त्याच्या मॅनेजमेंट करता काय वापरलं पाहिजे आणि ते प्रिसिशन कसं वापरलं पाहिजे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी यातनं शक्य आहे. अशा प्रकारचं हे सेंटर आपण सुरू केलं आहे. आणि मला असं वाटतं की पलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये ॲग्रिकल्चर किंवा शेतीच्या विषयामध्ये टेक्नॉलॉजी हा अत्यंत महत्वाचा विषय असणार आहे. आणि आजही आपण बघाल तर भारतामध्ये आता सर्वाधिक स्टार्टअप्स हे ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये उभे होत आहेत. आणि विशेषतः सप्लाय चेन, ॲग्रिकल्चर सप्लाय चेन, कारण फॉरवर्ड लिंकेज जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी 1,00,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट हे परवा अनाऊन्स केलं आहे की ज्याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे, ज्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत, ज्याच्यामध्ये फॉरवर्ड लिंकेज आहे, ज्याच्यामध्ये डायनामिक प्लॅटफॉर्म्स आहेत आणि सिंगल मार्केट करण्याची व्यवस्था आहे. आणि आता मागच्याच 8 दिवसापूर्वी एक मोठी किसान रेल सुरू झाली जी नाशिकहून सुरू केली आहे आणि नाशिकपासून बिहारपर्यंत ती जाते आहे, विच इज अ डेडिकेटेड ट्रेन फॉर ॲग्रिकल्चर अँड ॲग्री प्रोड्यूस, ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजेस आहेत. आपण नेहमी बघतो की नाशिकमध्ये कधीतरी कांद्याचे भाव इतके पडतात की शेतकरी रस्त्यावर फेकतात, तर कधी देशामध्ये कांद्याचे भाव इतके वाढतात की लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. आणि कांदा उपलब्ध असतो, त्यामुळे हे जे काही सप्लाय साइड बॉटलनेक्स आहेत हे जर दूर केले तर इंटरमिजिएटरीज दूर होऊन शेतकऱ्याला त्याचं रिअलायझेशन देता येऊ शकतं. याकरता टेक्नॉलॉजीचा वापर हा आता मोठ्या प्रमाणात मोदीजींनी सुरू केला आहे. आणि मला असं वाटतं की त्यातनं कन्झ्युमरचाही फायदा होणार आहे आणि शेतकऱ्याला देखील एक नॅशनल मार्केट हे उपलब्ध होऊ शकणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूण आत्ताच्या या संपूर्ण व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या संधी या पॅन्डेमिक नंतर पोस्ट पॅन्डेमिक काळामध्ये भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि याकरता एंटरप्रेन्योरशिप आपल्याला डेव्हलप करावी लागेल आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल. मला असं वाटतं की जो प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी आपण सुरू केलाय, या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून, या प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे मी बघितलं की जगभरातले आपले एक्सपर्ट्स आणून आणि त्यांच्या माध्यमातून योग्य सल्ला आणि एक चांगली दिशा ही आपल्याला निश्चितपणे देता येईल. आणि त्यातनं इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये मेंटॉरिंग करत आपल्याला यंग इनोव्हेटर्स तयार करता येतील,
चांगल्या स्टार्टअप्स तयार करता येतील. आणि आज जी एक भीती आहे आणि जी खरी देखील आहे की काही प्रमाणात आता जॉब्सचं नेचर बदलणार आहे. म्हणजे ते तसंही बदलणार होतं, पण आता पॅन्डेमिकमुळे ते फार वेगानं बदलणार आहे. जॉब्सचं जे नेचर 2025 मध्ये, 2027 मध्ये किंवा 2030 मध्ये बदललं असतं, ते कदाचित 2021, 2022 मध्ये बदलेल. इतक्या वेगानं हे सगळं बदलणार आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्याकरता आणि त्याला अपॉर्च्युनिटीमध्ये बदलण्याकरता आपल्याला निश्चितपणे काम करावं लागेल. हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र मला निश्चितपणे वाटतं की ज्याचा थेट सरकारशी संबंध आहे, आणि ती म्हणजे या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आता प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस करावा लागेल. एक अतिशय लिबरल रेजिम असं आहे की आपल्याकडे आपण नेहमी बघतो की आपण लिबरल रेजिमकडे जातो, पण जात असताना त्यात काही ना काही अडथळे नक्कीच टाकतो. पण आज ते टाकता येणार नाहीत. आजच्या परिस्थितीमध्ये हे दिस इज अ टाइम ऑफ हँडहोल्डिंग, आणि हँडहोल्डिंग करत एक अतिशय लिबरल रेजिम मध्ये आपल्याला जावं लागेल. आणि ते जर आपण गेलो, शेवटी जी काही एक लोकांना शंका वाटते की समजा चायनातनं बाहेर पडणं तर सुरू झालंय, पण चायनातनं बाहेर पडत असताना त्यांचा पहिला प्रिफरन्स भारत का नाही, असा अनेक वेळा प्रश्न आपल्याला पडतो. तो दुसरा आहे, तिसरा आहे. येत नाही तर येत आहे, नक्कीच येत आहे. पण अगदी उचलं आणि भारतात आलं असं का होत नाही? तर याचं कारण एकच मला दिसतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस यामध्ये कुठेतरी आपण अजूनही मागे आहोत. म्हणजे ज्या प्रकारे गेले 5 वर्ष मोदीजींनी प्रचंड पुश करून देशामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस आणला, वर्ल्ड इंडेक्समध्ये आपण खूप वर आलो, तथापि अनेक गोष्टी आज ज्या राज्यांच्याच हातात आहे, जी राज्य सरकारच करू शकतात, अशा गोष्टी जर राज्य सरकारांनी वेगानं केल्या, मला असं वाटतं की त्याचा फायदा होईल. मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात मला जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस मी त्यात खूप मोठा प्रयत्न केला, आणि मला आनंद वाटतो की लिकॉन यू सारख्या सिंगापूरच्या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस मोजणाऱ्या जी काही इन्स्टिट्यूशन आहे, विच इज वन ऑफ द वर्ल्ड्स रेप्युटेड इन्स्टिट्यूशन, त्यांनी एक अहवाल 2019 साली 18 साली पब्लिश केला, आणि त्यात सांगितलं की महाराष्ट्र इज वे अहेड. इन लास्ट 2 years द वे महाराष्ट्र हॅज लिबरलाइज्ड, इट इज वे अहेड, देर इज नो कॉम्पिटिटर टू महाराष्ट्र. अशा प्रकारचा त्यांचा अहवाल हा त्या ठिकाणी सांगतोय. पण स्टील मला जर विचाराल तर आय एम नॉट सॅटिस्फाईड. मला असं वाटतं की आपण आतापर्यंत 50%च लिबरल होऊ शकलोय. अजून 50% झाल्याशिवाय आपण कितीही चर्चा केली तरीही हा जो काही एक अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे, ही अपॉर्च्युनिटी आपण त्या ठिकाणी निश्चित योग्य प्रकारे ग्रॅब करू शकणार नाही. आणि म्हणून त्याही दृष्टीने ठीक आहे, आता माझ्याकडे विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी आहे, त्यामुळे त्याही जबाबदारीतनं सरकारपर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न मी करून सरकारला अधिक लिबरल अशा प्रकारचा एक आउटलुक इंडस्ट्रीच्या क्षेत्रात घ्यावा, अशा प्रकारचा प्रयत्न मी करतोय. मला असं वाटतं की खरोखर एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आणि एका चांगल्या कॉस्ट करता काम करणाऱ्या आपल्या सर्व मंडळींची या ठिकाणी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे आपण अजून काही वेळ थोडे 2-4-5 प्रश्न देखील घेऊ शकतो. जर कोणाला असं वाटलं की काही प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील आपण या ठिकाणी अजून 15-20 मिनिटं नक्कीच घेऊ शकतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आणि मला जे मनात वाटलं ते मी या ठिकाणी सांगितलं, त्याच्यामुळे त्याला कुठला सिक्वेन्स नव्हता, आणि म्हणून आपल्याला त्यापैकी जे काही योग्य वाटलं असेल ते आपण नक्की ग्राह्य धरावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.